तर हाय, मी दिव्या. तर आज आपण बनवणार आहोत चिकन दम बिर्याणी. तर सगळ्यात पहिले मी टमाटर, कांदा, हिरवी मिरची, अद्रक लसूण पेस्ट आणि चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं. त्यानंतर सुहाना चिकन मसाला आणि बिर्याणी मसाला. त्यानंतर दगडफूल, दालचिनी, 5 लवंग, 5 मिरे आणि 2 इलायची, तेजपत्ता आणि जिरे. सगळ्यात पहिले मी गॅस पेटवून घेते. त्यानंतर पातेलं आपलं तापलं की त्यामध्ये मी तेल टाकून घेते. तेल जास्तच टाकायचं त्यामध्ये. बघा, तेल मी टाकून घेतलंय. नंतर तेल आपलं तापलं की त्यात मी कांदा टाकून घेते. बघा, कांदा परतून घ्यायचा. चांगला कांदा परतून घ्यायचा. तुम्ही पण असाच चिकन दम बिर्याणी ट्राय करून बघा एकदा आणि नक्की मला कमेंट करून सांगा. तर बघू शकता, कांदा चांगला परतून घ्यायचा कलर येऊपर्यंत. बघा, चांगला परतवायचा. चांगला परतून घेते बघा मी तर कांदा. कांदा परतला की मग त्यामध्ये आपण खडे मसाले टाकूयात. खडे मसाले पण सुगंध येऊपर्यंत आपण त्यात परतून घेऊ. चांगला मिक्स करून घ्यायचं बघा. त्यानंतर टमाटर पण मी टाकून घेते. ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं. ते पण मस्त कांदा टमाटर मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर मी मिरची टाकते बघा त्यात. ते पण चांगली परतून घेते. चांगलं मी मिक्स करून घेते. बघा, आपला कांद्याला कलर पण आलाय आणि कांदा टमाटर मऊसूत पण झाले. त्यानंतर मग आपण त्यात पेस्ट टाकून घेऊ. बघू शकता, चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग त्यात लसूण अद्रक कोथिंबीरची पेस्ट टाकायची. मी त्यामध्ये हिरव्या मिरच्या पण 4-5 मिक्सरमधून वाटून घेतल्या होत्या तिखट बिर्याणी व्हायला. तर ती पण मी मिक्स करून घेते चांगली बघा. त्यानंतर आपली 2 किलो बिर्याणी आहे तर मी 4 चम्मच मीठ टाकून घेते. ते पण चांगली मी मिक्स करून घेते. चांगलं मिक्स करून घ्यायचं बघा. त्यानंतर आपण त्यामध्ये बिर्याणी मसाला, चिकन मसाला ते टाकून घेऊ. ते पण चांगलं मिक्स करून घेऊ. बघा, चांगलं मिक्स करायचं. त्यानंतर थोडंसं त्यात पाणी टाकायचं, म्हणजे आपला मसाला खाली लागणार नाही म्हणून पाणी टाकायचं. ते पण एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. बघा, मिक्स करून झालंय. थोडंसं मी 5-10 मिनिटं झाकण ठेवते. बघा, 5-10 मिनिट झाले तर मी झाकण काढून घेते. एकदा परत मिक्स करून घ्यायचं आणि गॅस कमी करून घ्यायचा. बघा, मसाला मिक्स करून परत त्यात चिकन टाकून घेऊ. चिकन मी आधीच दही लावून मिक्स करून ठेवलं होतं. बघा, चांगलं चिकन मिक्स करून घ्यायचं. त्यात चिकनला मसाला लागला पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं चांगलं. बघू शकता. बघा, कपड्याने मी पकडते म्हणजे चांगलं आपल्याला मिक्स करता येईल. बघा, चांगलं मिक्स करून घ्यायचं. चांगला मसाला लागला पाहिजे त्याला, म्हणजे चिकन आपलं मिक्स करून घ्यायचं सगळं. बघा, चिकन मिक्स झालंय आपलं. त्यात आता आपण एक
एक तांब्या पाणी टाकून घेऊ. बघा आधी थोडंसंच पाणी टाकायचं, म्हणजे ते पातेलं धुवून मी टाकले. आणि परत एकदा मिक्स करून घेऊ. बघा कसं चिकन मसाला आपला झालाय. असाच तुम्ही पण करा, म्हणजे मसाला आपला पातळ झाला नाही पाहिजे. हे बघा चांगलं मिक्स करून घ्यायचा. बघू शकता मी मिक्स करून घेतलंय बघा. बघा चांगलं. बघा एक तांब्या पाणी टाकून घेते, म्हणजे 1.5 तांब्या टाकल्या तरी पण चालतंय. बघा थोडंसं अजून टाकते. बघा परत एकदा मिक्स करून घ्यायचं. पाण्याचा अंदाज काय मला कळत नाही, म्हणजे पहिल्यांदा बिर्याणी करते तर म्हणून. तर टाकायचं म्हणजे पाणी भरपूर, 1.5-2 तांब्या टाकल्या तरी पण बास. आणि परत एकदा मिक्स करून घेऊ. बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स केलंय बघा. टेस्ट बघायची कसं झालंय. तर आपली बिर्याणीचा मसाला खूप छान झालाय म्हणजे. तर बघा परत एकदा असं मिक्स करून घ्यायचं. झालंय आपलं मिक्स करून. तर ते 10 ते 20 मिनिट कमी गॅसवर झाकण ठेवून ठेवायचं, म्हणजे चिकन आपलं चांगलं शिजलं जाईल. त्यानंतर दुसऱ्या गॅस पेटून मी त्यावर कुकर ठेवले. त्यात 1 जग मी पाणी टाकते. तांदूळ तर मी 1-2 तास भिजतच ठेवले होते, म्हणजे आता आपल्याला जास्त वेळ लागणार नाही तांदूळ शिजायला, म्हणजे भिजल्यावर तांदूळ भारी होतात मोकळे मोकळे. बघा पाणी टाकून मी त्यात तेजपत्ता आणि काही खडे मसाले टाकून घेते. बघा त्यात अजून थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे लागल तसं टाकायचं. बघू शकता पाणी टाकले मी. त्यात तेल पण टाकायचं थोडं, म्हणजे तांदूळ आपला चिपकणार नाही एकेकाला, मोकळे मोकळे होतात. त्यानंतर 1.5 चम्मच मी मीठ टाकले. जास्त मीठ टाकायचं नाही, म्हणजे खारट व्हायला नको म्हणून. तर बघू शकता मसाला आपला भारी खूप छान झालाय. बघू शकता मी पप्पाला पण थोडीशी मदत करायला लावली होती मला. तर बघा आपल्या पाण्याला चांगली उकळी आली, तर त्यात मी तांदूळ सोडून घेते. बघा तांदूळ सगळा सोडून घ्यायचा त्याच्यात. आता काय आपल्याला जास्त वेळ लागणार नाही, 10-15 मिनिटात शिजून जाईल आपला भात. एकदा परत मिक्स करून घ्यायचा. बघा चांगला एकदा मिक्स करून घ्यायचा. घेतलाय बघा. बघा आपला भात आता चांगला शिजलाय बघा, पांढरा शुभ्र. एकदा मसाला चेक करून बघायचा. त्यात पाणी जास्त झालतं म्हणून रस्सा जास्त झाला, म्हणून मी 1 वाटी बाजूला काढून घेते. त्यानंतर आपण त्यावर भाताचा थर देऊन देऊ वरतून. बघा चांगला असा पसरून भात ठेवायचा. बघू शकता मी दाखवते तसं तुम्ही बिर्याणी करता तर खूप छान होईल. बघू शकता चांगला थर दिलाय बघा आपण. त्यावर थोडीशी परत एकदा कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकली की त्यात आपण हिरवा मसाला हिरवा रंग टाकणार आहोत. त्यानंतर केशरी पण कलर टाकणार आपण. खूप सोपी बिर्याणी आहे, जास्त वेळ लागत नाही काही नाही, आणि घरच्या घरीच हॉटेलपेक्षाही भारी बिर्याणी बनवू शकता. त्यानंतर मी 2 ओले कपडे करून घेतलेत, ते पण मी पातेल्याला गोल करून लावते. त्यानंतर त्यावर झाकण ठेवून एक जेक भरून पाणी ठेवते, म्हणजे आपली वाफ बाहेर जाणार नाही. तर बघा 10-15 मिनिटं झालेत. आपण चेक करून घेऊ. तर इथे आपला भात तयार झालाय. तर बघू शकता भात आपला तयार आहे. तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. तर बघा माझे पप्पा बसलेत आता वाढून द्यायला आम्हाला. तर बघा आणि भात पण असा फोडायचा ते पण दाखवते बघा तुम्हाला.
एका साईडनी फोडायचा भात, म्हणजे मसाला मसाला लागणार नाही, दोन्ही मिक्स भात होऊन जाईल. म्हणून एका जागेवरूनच फोडायचा भात. कधी पण करताना तर असंच करायचा भात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर बघा, प्लेटीमध्ये टाकलाय आता भात. खूप खूप टेस्टी झाला होता म्हणजे असा आजचा भात. तर बाय, भेटू दुसऱ्या व्हिडिओ.